आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। सावर्डेचे माजी आमदार तथा बांधकाम मंत्री दीपक पावसकर यांचे बंधू व कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला। विषय फाटलो 2-2.5 महिने झाले चलतालो। दीपक पावसकर एक सांगता त्याच्यानी माझे केन्नाच म्हणजे इलेक्शनात तो भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जरी रावलो इंडिपेंडंट त्याच्यानी माझे केन्नाच म्हणजे मातूय वाजले ना। त्यांनी म्हाका कितें म्हणून का हांवें ताका कितें म्हणून तुम्ही भाशण जाल्यार काडून पळोवंक चुकून सुद्दां म्हणून ना म्हणजे हांव सावंडान सुद्दां येयलो आसा विरोधकाचेर कोणाचेर कितें म्हणून पण दीपक पावसकराचेर चुकून सुद्दां एका उतरान केन्नाच म्हणूंक ना काडून पळयता। अदरवायज हांव त्या मतदारसंघात गेलो जाल्यार त्या आमदाराक दवरीन हांव धरून येता धरून येता हांव दवरिना समज कारण एक सांगप म्हणजे हांव तो पॉलिटिशियन म्हणण्या पेक्षा सगळ्यात बरो मनीस निव्वळ बऱ्या मनाचो मनीस काडीचोय स्वार्थ ना स्वार्थ आसलो जाल्यार मनीस वेगळ्या पद्दतीचो काडीचोय स्वार्थ ना हांवें पळयला ताका फाटलीं 5 वर्सां म्हणून सांगता हांव लोक कल्याणाक म्हणजे आपल्या कडल्यान लोकांचें जर बरें जाता आसत जाल्यार तितकें बरें करीत रावप हें तेच्या मुळात मनांत विचारांनी लोकांचें केलें एनी हांव ही हॅज अ ब्रायटर फ्युचर जसं आमी म्हणटा। एक गजाल तेणी तो सांगून मेकळो जालो गणेश भवन हांव मेळ्ळो आमच्या दोगांयचें जुळें सँडवीच म्हाजो हे सगळें हेंचें जुळटा आनी सँडवीच मदीं मदीं केन्ना केन्ना म्हाजो जाता। पण एक बरी गजाल आसा हांव परत एकदा ताका म्हाज्या बरोबर म्हणून किंवा भारतीय जनता पार्टीच्या बरोबर तुमच्या सगळ्यांचें हांव खूब खूब स्वागत करता मनांतल्यान स्वागत करता। एक गजाल क्लियर आसा तुमचें जेन्ना जेन्ना कितेंय काम आसतलें म्हणजे ते स्वताय तो म्हाजे कडेन ते घेवन येवपाक शकता कांयच हरकत ना तुमी सगळ्या जाणांक हांव वेलकम करता। जेन्ना तुमकां गरज आसतली जाल्यार तुमी दीपक बाबाच्या बरोबर सगळे जाण म्हाजे कडेन येवपाक शकता तुमकां जाय तेन्ना ज्यो 2-3 गजाली मुद्दामून मांडल्यो प्रामुख्यान आमी सगळे जाण मायनींग डिपेंडंट म्हाका तेजेर 1-2 मिनटां उलोवपाचें अशें दिसता। मायनींग लीज ऑप्शन्स जाले नो तितूंतले आमी 5 ऑप्शन टेंडर दिले तितूंतले एक मायनींग सुरू जालें पण जे सदोदीत काही लोक जे आहा पळय न्हू ते कसो तरी आडमेळा धोरण हाडचें ह्या धोरणांतल्यान इलेक्शन कमिशनान कंप्लेन केली अदरवायज शेजा मायनींग इतक्यान फूल फ्लेज सुरू जातलें। दुसरें डम पॉलिसीची लेटर्स आमी इतक्यान डिस्ट्रिब्यूट करता आसतले डम पॉलिसी आमी कामाकूय लागतले आसतले पूर्ण पॉलिसी रेडी जाली फर्स्ट फेजींतली 12 लेटर्स दिवपाच्या वाटेर आशिल्ली आमी दिवन म्हणजे इलेक्शन जावच्या पयलीं ती सुरू जावपाची इतके हेजेर येवन आशिल्ली पण तरी परत ह्याच इलेक्शन कमिशनाच्या कंप्लेनी खातीर ती आडमेळ्या उरले। पण एक एश्युरन्स दिता म्हणजे काल जरी आमचे अमित भाई शाह हेंच्यांनी म्हटलां की 2 वर्सांनी फूल फ्लेज चालू जातलें हांव 2 वर्सां फूल फ्लेज म्हणजे पयलीं जशें चलतालें तशें पण ताज्याय पयलीं आमी मायनींग जें आसा पयलीं ऑलरेडी सुरूय केलां डम पॉलिसीचे आतां जर आमी सगळीं लक्ष जाल्यार फुडल्या वर्साच्यान म्हणटा तशें सुरळीत रित्या जितके डम्प्स आसा ते जर आमी आत्तां पळयत जाल्यार फुडलीं 10 वर्सां मायनींग चलतलें डंपांतल्यानूच इतक्या मोठ्या प्रमाणात डम्प्स आमच्या कडेन आहा म्हणजे मायनींग एक्चुअल एक्सट्रॅक्शन जरी केलें ना जाल्यारूय आसा। उरता उरलो हॅलो उरता उरलो तुजो आजो विशय आपल्या ट्रका तुजो हेजो ग्रीन सेस तुमी 50 रुपया कितें तरी भरलेले आसा आनी तो कमी रिड्यूस करून दिवपाचो 100% सगळ्या जाणांक 100% लोकांक तेजो बेनिफीट मेळटलो हेजें हांव एश्युरन्स दिता। गोव्यातील अनुसूचित जमातीला वनहक्क कायद्यातील दावे निकाली काढण्यासोबतच राजकीय आरक्षण देण्याचं आश्वासन काँग्रेसनं दिलं। केंद्रात सरकार स्थापन केल्यानंतर या समाजाला न्याय देणार असल्याचं काँग्रेस म्हणाले। तेव्हा तांच्यांनी करूंक ना आणि ज्यो बाकीच्यो शिक्षणा खातीर एम्प्लॉयमेंटा खातीर ज्यो फॅसिलिटीज आसात त्यो पेंडींग उरल्यो आसात बॅकलॉग उरिल्लो आसा ताका लागून आमी आमच्या मॅनिफेस्टोन पार्टीच्या हो इश्यू बरयलो घातलेलो आसा आनी आमी एश्युरन्स दिल्लें आसा की हो जो आमचें सरकार आयल्या नंतर आमी हो इश्यू जो आसा गोंयचो तो आमी सेटल करतले म्हणून। आज हांव खास करून सगळ्या एसटी बांधवांक गोंयच्या सांगपाक सोदता की आमचो जो मॅनिफेस्टो आसा तातूंत आमी जे प्रॉमिसीस केल्या हांव एक 4 प्रॉमिसीस वाचून दाखोवपाक सोदता आनी अत्यंत इम्पॉर्टंट गोष्ट म्हटल्यार जे एज पर आर्टिकल 330 आर्टिकल 332 जे तांकां रायट्स मेळपाक जाय पॉलिटिकल रायट्स दॅट आमचो सरकार आयलो की आमचे दोनूय खासदार जेन्ना निवडून येतले ते तांच्या संघटने बरोबर
बातचीत करून तांचे जे पॉइंट्स आसात दॅट वी वील इन विथ द हेल्प ऑफ आवर जनरल सेक्रेटरी इन्चार्ज माणिकराव ठाकरेजी आणि विथ द सेंट्रल गव्हर्नमेंट जी लॉ मिनिस्ट्री जातली जे कितें योग्य पद्दतीन जे करपाक जाय फॉर द एसटी पॉलिटिकल रिजर्वेशन हाजो पुराय आमी एफर्ट घेतले आणि विदिन गव्हर्नमेंट फॉर्म जातकीर विदिन अ पिरियड ऑफ 1 year वी विल डू दिस. नाव एज पर आमचो न्यायपत्र आमी एसटी समाजाक स्पेशल तातून घातिल्लें आसा की काँग्रेस इज कमिटेड टू नोटिफाय ए शेड्यूल एरिया all habitations or group of habitations where ST are the largest social group outside the present schedule area in all states and union territories. म्हटल्यार ज्यो एरियाज और किंवा हेबिटेशन ज्यो आसात जातून एसटी बांधव रावतात तांकां शेड्यूल एरिया नोटिफाय करप हे आमचे प्रायोरिटी आसतली. ताच्या उपरांत अ नॅशनल मिशन विल बी सेट अप फॉर इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ फॉरेस्ट राइट एक्ट 2006 through a dedicated FRA division, a separate budget and action plans. Tisro, the Congress will ensure settlement of all pending FRA claims within 1 year and establish a process for review of all reject claims within 6 months. आता गोयचे पासत जर आम्ही उलयले तर म्हाका दिसता FRA चे अंडर जवळपास 9,500 केसीस ह्यो पेंडिंग आसात. सो आमचे सरकार जेन्ना येतले तेन्ना विदिन अ स्पॅन ऑफ 1 year ह्यो सगळ्यो केसीस आमी वी विल एन्श्युअर की ह्या सगळ्या केसीचे सेटलमेंट आमी करतले. चवथो वी विल इम्प्लिमेंट द रिकमेंडेशन ऑफ रँके कमिशन that we will provide free education for children belonging to the nomadic tribes and de-notified tribes. So, जो guarantees आमच्या न्यायपत्रांत जो आम्ही मेन्शन केल्या ह्यो आम्ही विदिन आमचे सरकार येतकीर विदिन अ टाइम फ्रेम ऑफ 1 year आणि जो रिजेक्ट क्लेम्स आसात त्यो विदिन 6 महिन्यांनी आम्ही त्यो सेटल करतले. सगळ्यात महत्वाचे की या जुमला पार्टीन एसटी समाजाच्या भावांक फाटली कितलीशी वर्सां फक्त घुसपावन दवरले आणि तांकां एक जुमला करून दवरलो. कित्याक पियुष गोयल म्हाका दिसता कोड ऑफ कंडक्ट लागच्या पयलीं ताणें एक प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगले की फुडले पार्लमेंट जेन्ना बसतले जेन्ना फर्स्ट सेशन जातले तेन्ना वी विल इंट्रोड्यूस अ बिल. समज जर खरेंच जर बीजेपीक इच्छा आशिल्ली हे करपाचे जाल्यार म्हाका दिसता एज पर 2011 सेन्सस they could have taken an ordinance and they could have given them their rights.